काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती आणि त्याबद्दल सविस्तर पत्रकार परिषद ही नुकतीच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतलेली आहे। यामध्ये लघु आणि सूक्ष्म उद्योगांवर भर देण्यात आलेला आहे। त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र चेंबरचे व्हाईस प्रेसिडेंट समीर दुधगावकर सर खूप स्वागत आहे तुमचं AM न्यूज मध्ये। सर खरं तर काल पंतप्रधानांनी 20 लाख कोटींची घोषणा केली होती। सामान्यांसाठी हे पॅकेज कशा प्रकारे असेल काय सांगाल? निश्चित मी जसं तुम्ही ओळख करून दिलीत, मी एक फक्त क्लॅरिफिकेशन देऊ इच्छितो की मी व्हाईस प्रेसिडेंट 2014 ते 18 असा होतो महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा। मी स्वतः इंजिनियर आहे, अमेरिकेत शिकलोय आणि अमेरिका देशप्रेमाखातर सोडून तिथली PhD रिजेक्ट करून परत आलोय। आणि हे जसं आपण जाणताच की जगभरामध्ये खूप थैमान माजलेलं आहे कोरोनामुळे। सगळ्यात मोठे मोठे देश खूप जास्ती त्रास सहन करतायत, त्यातल्या त्यात भारतामध्ये आपण बरंचसं त्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकलो सो फार। आणि जे काही त्रास आपण लॉकडाऊन केलेला असल्यामुळे देशभरामध्ये तर खूप इंडस्ट्री बॉडीज आणि या सर्वांनी ओपिनियन दिलेलंच आहे गव्हर्नमेंटला की बऱ्याच इंडस्ट्रीला MSMEs ना खूप त्रास होतोय आणि अशा स्वरूपाचं काहीतरी पॅकेज असावं असं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आमचे अध्यक्ष संतोष मंडलेचे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आणि बऱ्याच इंडस्ट्री असोसिएशननी वेगवेगळे इनपुट्स दिलेले आहेत। तर हे खूप योग्य आहे आणि जसं इकॉनॉमीचं डॅमेज खूप जास्ती होतच आहे त्यानुसार कितीही केलं तरी कमीच पडेल अशा स्वरूपाची सध्या परिस्थिती आहे। पण 20 लाख करोड ही चांगली सुरुवात आहे। अजून एक फक्त तुम्हाला नमूद करू इच्छितो सगळ्या दर्शकांना आणि बघणाऱ्यांसाठी की अशा स्वरूपाचं वेगवेगळ्या सेक्टर्ससाठी अमेरिकेमध्ये पण पॅकेज जाहीर झालं होतं आणि त्यांची पण क्वांटिटी आय थिंक अबाउट 6% ऑफ GDP होती, जशी आपली 10% ऑफ GDP आहे। तर इथला अनुभव सध्या तरी असा आहे लेटेस्ट की तो योग्य पार्टी बेनिफिशियरीज पर्यंत न जाता अमेरिकेतला सुद्धा असाच अनुभव आहे की तो ज्यांची जवळीक आहे किंवा ज्यांना मिळायचं त्यांना पटकन मिळण्यास स्वरूपाचं झालेलं आहे। तसं या पॅकेज बद्दल होऊ नये एवढंच मला निश्चित वाटतं। योग्य बेनिफिशियरीजला क्विकली मिळालं तर जो काही त्रास MSMEs ना आणि गरिबांना मिळतोय आणि उद्योगांना होतोय त्यांना त्याचा रिलीफ लवकर मिळू शकेल असं मला या पॅकेज बद्दल वाटतं। अगदी बरोबर। मात्र सामान्यांच्या दृष्टिकोनातनं या पॅकेजकडे कसं बघायचंय? सामान्य लोक ऍक्च्युली आपण एक तर शेतीमधनं खूप सपोर्ट केला जातो सामान्य जनतेला, कारण आपण त्यातनंच अन्नधान्य आपलं जे काही पिकतं ते शेतीतनं येतं। तर शेती करता आपण एक महत्वाचं फोकस ठेवणं हे खूप गरजेचं आहे। आणि MSMEs मध्ये जे काही आपण जाणता की बहुतेक अबाउट 5 करोड रोजगार हे शासकीय स्वरूपाच्या गोष्टींमध्ये आहेत, शासकीय रोजगार आहेत देशभरामध्ये। पण बाकीचे कुठले 10-15 करोड रोजगार आहेत ते MSMEs न होतात। तर सामान्य जनतेमधले जे कुठले 10-15 करोड लोकांना रोजगार दिला जातो तर तो मोस्ट ऑफ इट सगळ्यात जास्ती क्वांटिटी MSMEs मधनं होते। त्यामुळे निश्चित या पॅकेज मधनं जो MSMEs ला मदत होईल त्यातनं सामान्य जनतेचाही या जॉब्स मधनं त्यांना पेमेंट रेग्युलर होणे किंवा या इकॉनॉमिक ग्रोथ मधनं जे काही चांगलं होईल तर त्यातनं निश्चित त्यांना सामान्य जनतेला फायदा होईल। नक्कीच। तर याचबरोबर सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी जे 3 लाख करोड दिले जाणार आहेत, मात्र भारतात पाहिलं तर लघु उद्योगांचा विकास व्हावा तसा झालेला नाहीये। याचा त्याला आता कितपत फायदा होऊ शकतो विकासाला लघु उद्योगांच्या? आम्ही या संदर्भात काही मागण्या दिल्या होत्या। आम्हाला जाणवते की त्यातल्या काही मागण्या मान्य झालेल्या आहेत, इंडस्ट्रीकडनं सबमिट केलेल्या, जसं मी ऐकलं आता। कारण जसं आता अनाउन्समेंट होत आहेत आपल्याला जास्ती डिटेल्स बघायला मिळतील की काय नेमकं अनाउन्समेंट्स आणि गव्हर्नमेंट काय करू इच्छितं। पण आमचं होतं की लाईट बिल्स जे काही आता 2-3 महिने बंद असल्यानंतर 2 महिन्यांमधनं किंवा ह्याच्यातनं जे काही नुकसान होते तर लाईट बिल मध्ये आम्हाला थोडी सवलत देण्यात यावी अशी आमची एक मागणी होती की तुम्ही माफ करा असं म्हणत नाही उद्योग MSMEs करिता, पण ते पे करण्याकरता आम्हाला स्प्रेड आउट करण्यात यावं अशा स्वरूपाच्या काही मागण्या होत्या। त्या आम्हाला जाणवते की त्या गृहीत धरल्या जातात। जो काही इंटरेस्ट आम्हाला चार्ज केला जातो, इन्शुरन्स बद्दलचे पेमेंट जे असतात बिझनेस बद्दलचे त्या संदर्भातलं पण सवलत असावी। बऱ्याच यातल्या काही मागण्या आम्हाला निश्चित मान्य होताना दिसत आहेत। आत्मनिर्भर होण्यासंदर्भात आपण जातो आहोत। MSME सगळ्यात मोठा बॅकबोन आहे देशाचा। त्यामुळं एक जे स्पेसिफिक आम्हाला जी रिक्वायरमेंट आमची कायम इच्छा होती की भारत 70 वर्षांच्या स्वतंत्रतेमध्ये किंवा मी तर असं म्हणेन एक युवक म्हणून, देशाचा युवक म्हणून
की 1991 नंतर खरी स्वतंत्रता आम्हाला युवकांना किंवा यंग जनतेला पाहायला मिळाली अर्थव्यवस्था उघडल्यानंतर. त्यामुळे आपण जे टेक्नॉलॉजिकली थोडे मागे राहिलो आहोत देश म्हणून, उद्योग म्हणून सुद्धा. तर जो ग्लोबल टेंडरचा एक खास मुद्दा मला निश्चित जाणवला की 200 करोड पर्यंतच्या ग्लोबल टेंडर्स मध्ये किंवा ते ग्लोबल टेंडर्स नसतील, गव्हर्नमेंट हे या एमएसएमईजना प्रेफर करेल आणि बाकी कंपनीजना बाहेर ठेवण्यात येईल. तर याचा निश्चित एमएसएमईजना आणि बिझनेसेसना फायदा होईल की मोठ्या स्वरूपाचे ग्रोथ बिझनेसमध्ये होण्यासाठी तुम्हाला या टेंडर्स मधनं, गव्हर्नमेंट ऑर्डर्स मधनं फायदा होईल. अजून एक मी वाचताना हे जेव्हा नोटीस करत होतो, मी थोडं नोट्सही रेफर करतोय की त्यामुळे तुम्ही मला एक मिनिट एक्सक्यूज करावं, की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस विल ऑनर एव्हरी एमएसएमई रिसिवेबल इन द नेक्स्ट 45 days. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे ऍक्च्युली काय म्हणतात त्याला, दुर्दैव म्हणायला लागेल की लॉकडाऊन आल्यानंतर जे काही 45 दिवसांचं ठरलं तेवढं तुम्ही ऑनर करा पटकन असं सांगण्यात येते. हे रेग्युलर एव्हरी मंथ अपेक्षित होतं, एव्हरी 2 months अपेक्षित होतं की जे काही शासन पेमेंट करणार होतं एमएसएमईजना, तर ते फक्त लिहिण्यापुरता नियम होता तो की तो 45 दिवसात पेमेंट देण्यात यावं. त्याकरता महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनी मुंबईमधल्या या आमच्या 92 वर्ष जुन्या संघटनेनी किंवा प्रत्येक उद्योग संघटनेनी कायम सरकारला विनंती केली की तुम्ही आमचं लांबवता खूप पेमेंट, शासकीय पेमेंटचा त्रास आहे म्हणून एमएसएमईजना तात्काळ ठेवलं जातं. तर तो जर आता होत असेल पटकन 45 दिवसाच्या मध्ये सगळ्यांचे पेमेंट्स पटकन क्लिअर करा, तर तो एक खूप मोठा आधार एमएसएमईजना राहील आणि तो मदत करेल की रोलिंग कॅपिटल असल्यानंतर एमएसएमईज इनोव्हेटिव्ह आहेत, यंगस्टर्सच्या खूप छान छान उद्योग आहेत, त्यातनं त्यांना निश्चित फायदा होईल असं एक निश्चित जाणवलं आम्हाला. नक्कीच. तर आत्मनिर्भर व्हा असं खरं तर पंतप्रधानांनी काल बोलताना म्हटलं होतं. मात्र पंतप्रधानांच्या या विचाराला या पॅकेजच्या माध्यमातून दिशा मिळाली आहे असं वाटतंय का? आपल्याला पॅकेजचे डिटेल्स पूर्ण अनालाइज करावे लागतील. पण मी एवढंच फक्त कायम सांगू इच्छितो, कारण मी जसं बोललो अमेरिकेत राहिलोय, शिकलोय, पीएचडी रिजेक्ट करून देशासाठी परत आलोय, स्वतःवर कॉन्फिडन्स आहे असे माझ्यासारखे खूप युवक आहेत देशभरामध्ये. आत्मनिर्भर व्हायचं असेल तर आपण ऍक्च्युली त्याच्यामध्ये सेल्फ रिलायंट ही स्टेप आहे. तर सेल्फ आपण कसे झालेलो आहोत हे सगळ्यात आधी बघणं गरजेचं आहे. आणि जसं आपण बोलतो की भारत देश आत्मनिर्भर होण्यासाठी खूप इनोव्हेशन आहे, खूप चांगल्या इच्छा आहेत प्रत्येकाच्या, पण काही मेन प्रॉब्लेम्समुळे आम्ही पण इनफॅक्ट फायनान्स मिनिस्टर ऑफिसला, फायनान्स मिनिस्ट्रीला बजेटसाठी आम्ही सजेशन दिले होते की खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत देशामध्ये ज्यामुळे प्रत्येक वर्षी देशाचे मागच्या कित्येक दशकांपासून 10% जीडीपीचं नुकसान होत आहे. त्यामुळे यांना जर आपण क्विकली पॉइंट आउट करून जर याच्याकडे आपण लक्ष दिलं तर ते 10%चं नुकसानही वाचेल आणि त्यातनं मग जो काही फायनान्शियल बेनिफिट गव्हर्नमेंटला होतोय किंवा बिझनेसेसला होतोय किंवा इंडिव्हिज्युअल्सला होतोय, त्यातनं आपल्याला अजून पटकन आत्मनिर्भरतेकडे जाता येऊ शकतं. त्यामुळं ही पॅकेजचे डिटेल्स आपल्याला वाचल्यानंतर मग प्रॉव्हिडंट फंड बद्दल काही प्रोव्हिजन्स आहेत किंवा कोलॅटरल फ्री लोन्सचं एक प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे किंवा ग्लोबल व्हॅल्यू चेन इंटिग्रेशन. कारण आपण जाणता की चायनामध्ये सप्लाय चेन ज्या पूर्ण एशियन कॉन्टिनेंटमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग आणि मोठी होती, चायना फोकस्ड होती ती, किंवा युरोपमध्ये सुद्धा ती होती रीच केलेली, म्हणून अमेरिकेतही होती, म्हणून सगळे हे देश सफर करतायत. भारताचं या सप्लाय चेन मध्ये नसल्यामुळे आपण या कोरोनाच्या बद्दल वाचलेलो आहोत. मग जर आपण सप्लाय चेन जर बनवणार आहोत, ग्लोबलचं इंटिग्रेशन करणार आहोत, तर त्याच्या संदर्भातली पण प्रिपरेशन पुढे होण्यासाठी पण एक प्रिपरेशन आतापासून करायला लागेल. कारण नेक्स्ट जे काही जर अशी कुठली जर व्हायरस रिलेटेड किंवा दुसरी काही इश्यू आला तर त्याकरता मग आपणही निश्चित इफेक्ट केले जाऊ. त्यामुळे मला तेवढं म्हणावं असं वाटेल की आत्मनिर्भरतेकडे जाऊ, पण जे कुठले प्रॉब्लेम एरियाज आहेत ते पटकन आयडेंटिफाय करून पटकन सोडवण्याचं जर आपण काम केलं तर आपली तब्येत छान राहील, आपण खरोखर आत्मविश्वासू असू, आत्मनिर्भर असू आणि स्ट्रॉंग रिअली इन ट्रू सेन्स असू, असं माझं मत आहे. आणि हे माझं नाही, आम्ही चेंबर माध्यमातून हे बऱ्याच प्रकारे याच कामांमध्ये काम करतो, याच गोष्टींवर काम करतो. त्यामुळे असं आम्हाला अनुभवी लोकांना जाणवलेलं आहे, एवढं मला निश्चित नमूद करायला आवडेल. अगदीच. आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाच्या कक्षा वाढवल्या असं अर्थमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे नेमकं काय झालंय आणि त्याचा फायदा कशा प्रकारे होणार आहे? डेफिनेशन बदललेली आहे. एमएसएमई कशी असतील, हे टर्नओव्हर फोकस्ड आणि इन्व्हेस्टमेंट फोकस्ड होतं.
सुरुवातीला जस्ट जे कोणी आहेत करुणा मॅडम, मी त्यांच्यासाठी सांगतो, जर कोणी आपले श्रोते असतील तर त्यांना सांगतो की आधी जुने प्रकार असा होता की तुमच्या बिझनेसमध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरूनच तुमचा क्रायटेरिया ठरायचा. MSME मध्ये मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइज, तर मायक्रो आहात का स्मॉल आहात का मीडियम आहात, ते तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट केली याच्यानुसार होतं. आणि विच वॉज नॉट राईट ऍक्च्युली, कारण तुमचं टर्नओव्हर किती होतं, तर टर्नओव्हर हा बिझनेसचा पर्पज असतो, इन्व्हेस्टमेंट हा बिझनेसचा पर्पज नसतो, इफ आय मे से सो. तर तुमचं टर्नओव्हरचं आणि इन्व्हेस्टमेंटचं दोन्हीचं लिंक करून नवीन डेफिनेशन बनवलेली आहे. त्यामुळे MSMEचा तो एक बदल गव्हर्नमेंट लेव्हल स्तरावर झालाय आणि तोही इंडस्ट्रीजनं कायम फीडबॅक दिलेला आहे की तुम्ही नुसती इन्व्हेस्टमेंट बघू नका. आणि त्यातनं मग लोन्स क्वालिफिकेशन असतात, CC असतात गव्हर्नमेंटच्या बँकेच्या थ्रू मिळालेल्या, त्यामुळं त्याच्याबद्दलचं एक चेंज झाला आहे. आणि EPF सो MSMEs बद्दल निश्चित तो जो पर्टिक्युलर क्रायटेरिया बदलल्यानंतर आय डोंट नो इफ आय मेन्शन, पण आय वुड लाईक टू मेन्शन, पण तुम्ही कोलॅटरल फ्री लोन्स देण्याचं जे बोलताय, आमची एक निश्चित विनंती आहे की इनफॅक्ट तुम्हाला सामान्य जनतेला एक साधी समजण्यासारखी गोष्ट आहे की व्यावसायिकांचा कायम काही ना काही इश्यू असा होतो की बँकेमधनं लोन दिला जाताना दुजाभाव होतोय की काय असं जाणवतं. मग यातनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर एक साधी डायरेक्ट म्हाडाची जे घरांची लॉटरीची जशी स्कीम असते, सेम स्वरूपाची जर आपण केली की जे कुठले प्रत्येक शहरातले लोक आहेत त्यांना जेवढं लोन दिलं जाणार आहे, ते जे काही कोलॅटरल फ्री लोन्स गव्हर्नमेंट डिक्लेअर करतंय, तर दुजाभाव न होण्यासाठी एक ट्रान्सपरंट ऑनेस्ट इंडिया बनवण्याच्या दृष्टीने आत्मनिर्भरच नसावा, फक्त ऑनेस्ट पण असावा. आणि त्यातनं मग आपण कोलॅटरल फ्री लोन देताना जर आपण ह्युमन इंटरफेस न ठेवता टेक्नॉलॉजी ड्रिव्हन जे पण बोललं जाते गव्हर्नमेंट तर्फे, मोदी साहेबांतर्फे, तर ह्युमन इंटरफेस रिम्यूव्ह करून त्यातनं कोलॅटरल फ्री लोन्स बद्दलचं असे काही स्टेप्स झाल्या तर आपल्या युवकांना खूप काही त्यातनं करायला मिळते. ऑनेस्टली आहो, आपण काही कोणाची जवळीक असल्यानंतर आपण पटकन लोन मिळवू शकू, अशा प्रकारची जी प्रॉब्लेम एरियाज खेड्यापाड्यांमध्ये युवक फेस करतात, तो दूर होण्यासाठी फायदा होईल. अगदी सर, तर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना हा जो काय बदल होणार आहे त्याच्या वाढीसाठी त्याचा फायदा होणार आहे असं अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मात्र त्याचा नेमका कशा प्रकारे फायदा होणार आहे हे सामान्य माणसांना कशा प्रकारे समजावून सांगाल? मी जस्ट आता जो मुद्दा मांडला की अर्थमंत्री म्हणतात की यांना फायदा होणार, पण जर योग्य व्यक्तींना पैसा मिळाला तरच फायदा होणार. मी जर आता बोलतो, आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू मेनी कॉम्प्लिकेशन्स, पण इट्स अ रियालिटी ऑफ लाईफ. आत्मनिर्भर आपण सगळेच जाणतो की जो स्वतःच्या मेहनतीवर प्रामाणिकपणे जो उभा राहिलाय माणूस, स्ट्रॉंग झालाय, त्याला जास्ती महत्व आहे. पण आपण जर आता जे काही आपण स्कॅम्स ऐकतो किंवा वेगवेगळ्या बँकांची आणि NPS रिलेटेड जे आपले सामान्य जनतेची भावना आहे की तुम्ही एक खूप मोठे NPS करून घेऊन स्वतःला मोठे उद्योजक म्हणून घेत असाल, तर सामान्य जनतेला माहिती नसतं ना याचा NPA किती आहे. एखादा सामान्य मोठा उद्योजक म्हणून जर कोणी फिरत असेल तर तो एक फरक होणं गरजेचं आहे की तुम्ही आत्मनिर्भर खरोखर स्वतःच्या मेहनतीवर होताय का, याचा जास्ती प्रयत्न असण्याची गरज आहे. त्यामुळं जो पैसा दिला जातोय तो फक्त कोणाच्या तरी जवळ माणूस आहे, कोणाच्या तरी विचारधारेच्या जवळ आहे म्हणून किंवा हे आहे का खरोखर प्रॉपर बिझनेसलाच दिला जातोय, याचं काम जर होऊ शकलं, जसं मी म्हाडाच्या घरांच्या लॉटरी स्कीम बद्दलच बोललो, ते जर आपण केलं तर अर्थमंत्र्यांचं वाक्य खऱ्या स्वरूपामध्ये येऊ शकेल असं माझं मत आहे. असा आमचा अनुभव आहे की तुम्ही टेक्नॉलॉजी इंटरफेस वापरा, तुम्ही माणसांना निर्णय नका देऊ की नेमकं काय. 20 क्वालिफाईंग प्रपोजल झाले, जसे म्हाडाचे ऍप्लिकेशन आपण घरांसाठी सामान्य जनता करते, तर 50 लोकांनी जर ऍप्लिकेशन केले, 50 फिट झाले, त्यातलं कोणाला दिलं जातंय हे टेक्नॉलॉजीचा वापर करून लॉटरी करून करावं, हे आम्हाला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. अजून एक गोष्ट बोलण्यात आली की जी सामान्य जनतेला वाटते, ऐकण्यातही छान वाटते, की लोकल ब्रँड्सनी ग्लोबल जावं. आणि आम्ही तर कायम वर्षानुवर्ष झाले युवकांसोबत, आम्ही खास करून माझी टीम काम करते महाराष्ट्र चेंबर मधली आणि बिझनेस म्हणून आणि बाकी सगळ्यांसोबत, की थिंक ग्लोबल पण ऍक्ट लोकल, हे आम्ही मागच्या 15 वर्षांपासून लोकांना समजून सांगतोय, शिकवतोय, युवकांना सांगतोय. त्यामुळे आपण जेव्हा लोकल ब्रँडला ग्लोबल घेऊन जातोय तर त्या पद्धतीचं लोकल ब्रँड्सना बऱ्याचशा सपोर्ट लागतो. आणि जसं ग्लोबल टेंडरिंग मधला एक मुद्दा आहे, तो पण या लोकल ब्रँड्सला ग्लोबल होण्यासाठी मदत करेल. तर या काही गोष्टी आहेत की जे लॉटरी सारखी स्कीम असावी जी लोन्ससाठी क्वालिफाय होईल, किंवा जर तुम्ही लोकल लोकांना ग्लोबल बनवण्याचं जे बोलण्यासाठी आणि छान ऐकण्यासाठी छान वाटणारे मोदी साहेबांकडनं छान वाटलं ऐकायला, पण खरोखर जर तुम्ही लोकलला प्रॉपर सपोर्ट देऊ शकला, मेंटरशिप देऊ शकला,
तर दॅट विल बी रिअली गुड. दॅट्स असं आमचं मत आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या बद्दल मला हे सांगावंसं वाटेल. नक्कीच. तर आज जे निर्मला सीतारामन बोलल्या त्यामध्ये नोकरदार आणि व्यापारी वर्गांसाठी त्या बोलल्या आहेत, मात्र कृषी क्षेत्राला या माध्यमातून काय मिळालंय असं आपल्याला वाटतं? मला तरी नाही जाणवलं. त्यामुळे आता जस्ट अनाउन्समेंट झालेलं असल्यामुळे माझ्या ऐकण्यात तर काही नाही आलं. मी जे मुद्दे मला जाणवले ते चांगले आहेत वाटले ते मी नमूद केले. पण निश्चित एक सामान्य जनतेशी डायरेक्ट संपर्क असलेला, डायरेक्ट इम्पॅक्ट होणारा इकॉनॉमीचा सेक्टर म्हणजे कृषी सेक्टर आहे. मग ते कृषी सेक्टरमध्ये एम्प्लॉयमेंट पण खूप लोकांना दिली जाते आणि त्याच्यातनं खाण्यापिण्याची लोकांची व्यवस्था होते. आता जसं आपण जाणतो लॉकडाऊन मध्ये सगळ्यात महत्वाची चिंता फक्त लोकांना एवढीच होती निश्चित की व्हायरस मधनं आपण वाचतोय की नाही व्हायरस पासनं, आणि जेवणाची खाण्यापिण्याची व्यवस्था होतीये की नाही. या व्यतिरिक्त फार काही कोणी वेळ नाही विचार नाही केला, कारण करू पण नव्हता शकला आणि तो जो फोर्स केला गेला. त्यामुळं कृषी भागासाठी काय केलंय ते बघावं लागेल, पण करायलाही निश्चित हवं. कारण आता जिथे जिंतूरमध्ये बसलोय तिथे आमचं तूर खरेदी केंद्र आहे. शेतकऱ्यांचं तूर खरेदी करणे शासन घेतंय ते नाफेड माध्यमातून. तर या भागामधनं शेतकरी जो पिचलेला आहे, काही कर्जांमध्ये आहे किंवा त्याचं निसर्गावर पण कायम तो डिपेंडेंट असतो, त्याच्यासाठी खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी करणंही अपेक्षित होतं. म्हणून मी बोललो की महाराष्ट्र चेंबरतर्फे जे आम्ही सजेशन गव्हर्नमेंटला पाठवण्याचा प्रयत्न होता तो एमएसएमई साठी काय करावं, हॉस्पिटल आणि या मेडिसिन रिलेटेड गोष्टींमध्ये काय असावं मदत, किंवा शेतीसाठी काय मदत असावी, इंटरेस्ट बद्दलचे काय गोष्टी असाव्यात, लाईट बिल बद्दलच्या आणि या स्वरूपाची काय मदत होती, अशा स्वरूपात सगळं दिलं. बऱ्याचशा गोष्टी दिसत आहेत, पण ऍज अ सेट तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे आणि आम्हालाही अजून अॅनलाइज करून मग अंदाज घेता येईल की कसा कोणत्या क्षेत्राला फायदा होईल. त्यामुळे कृषी क्षेत्राचं मला दिसलं नाही सध्या, त्यातनं आपण अभ्यास करूया. पण खूप मोठे लोक, खूप जास्ती जनता आणि खूप लोकांना इम्पॅक्ट करणारे क्षेत्र आहेत. खूप लक्ष द्यावं त्याच्याकरता. डबल इन्कम करण्याची अनाउन्समेंट खूप छान आहे शासनाची की शेतकऱ्याचं इन्कम डबल करावं आणि त्यानुसार इन्व्हेस्टमेंटही करून योग्य सिस्टीम्स बनवाव्यात जेणेकरून शेतीचं पण निश्चित काहीतरी चांगलं होऊ शकेल, यावर आपण लक्ष द्यावं. नक्कीच. तर 200 कोटी पर्यंतची टेंडर ही फक्त भारतीयांनाच भरणार येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे नेमकं काय? आता आमच्या परभणीचा आहे. मी औरंगाबाद रिजन मधला व्हाईस प्रेसिडेंट होतो. महाराष्ट्र लेवलवर काम केलं. उदाहरण म्हणून डायरेक्ट समजण्यासाठी सांगतो. औरंगाबाद मधले काही इंडस्ट्रीज आहेत की ज्या हाय क्लास, वर्ल्ड क्लास काम करतात. त्यामुळे इनफॅक्ट त्या कंपनीज पैकी काही लोकांनी फ्रेंच कंपनी विकत घेतली, जॅपनीज कंपनी विकत घेतली. पण हे आता झालंय. आणि आधी असं व्हायचं की आधी भारतीय कंपन्या विकत घेतल्या जायच्या परदेशातल्या लोकांकडनं, कारण त्यांची टेक्नॉलॉजी बेटर असायची, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट बेटर असायचं, त्यांच्याकडे कॅपिटल जास्ती असायचं, म्हणजे पैसा त्यांच्याकडे जास्ती असायचा, त्यांचं स्वतःचे खिसे जास्ती मोठे असायचे. त्यामुळं जर एखाद्या गव्हर्नमेंटचं काम असेल, जसं आपण जाणतो की एखादी अनाउन्समेंट झाली की दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर हा जो रेल्वेचा जो माल वाहतुकीचा मोठा प्रकल्प आहे, हा मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा लेट्स से की आपण कोट करतोय की बाबा 10,000 करोडचा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या कंपन्या येणं आणि ते मिळवणं हे साहजिक होऊन जातं कधी कधी. पण त्याचाच एक पार्ट म्हणून जर आपण एखाद्या मुंबई फोकस जर एखादं काम मिळवतोय आणि त्याच्यामध्ये 100 करोडचं काम आहे, तर तिथे हे क्वालिफाईंग क्रायटेरिया गव्हर्नमेंट टाकणार हे ठरवले, विच इज व्हेरी वेलकम. मी खूप स्वागत करतो या निर्णयाचं की त्या मुंबईतल्या 100 करोडच्या कामासाठी जे कुठले आमच्या औरंगाबादचे खूप चांगले उद्योजक आहेत, जे कदाचित मोठे कंपन्या अजून घेऊ नाही शकले पण चांगले क्वालिटी काम करतायत, पण बाहेरच्या कंपन्यांनी 100 करोडच्या कामात येऊ नये हा निर्णय गव्हर्नमेंटने घेतला. कारण ते टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स आहे, ह्युमन रिसोर्सेस बेटर आहे, त्यांच्याकडे पैसा पण खूप जास्ती आहे. तर आपल्या कंपन्या ऑटोमॅटिकली त्यातनं बाहेर पडतात. अप्लाय करायला करू शकतो, पण उद्देश बिझनेस करण्याचा मी जसं बोललो टर्नओव्हर करणे हाच उद्देश असू शकतो ना व्यवसाय करण्याचा. त्यामुळे एखाद्या टेंडरमध्ये फक्त अप्लाय करावं आणि त्यातनं आनंद मिळवावा असं नाही असू शकत कुठल्या व्यवसायाचा उद्देश. त्यामुळे जर 100 करोडच्या टेंडरमध्ये आपण अप्लाय करतोय, फक्त भारतीयांमध्येच जर ते चांगल्या कंपन्यांना मिळणार असेल आणि बाहेरच्या कंपन्या बाहेर ठेवल्या जातील, तर हा निश्चित एमएसएमईजना खूप फायदा होणारा मुद्दा आहे. याचं आम्ही स्वागत करतो. मी माझ्या लेवलवर पण खूप स्वागत करतो एक युवक म्हणून. आणि आय एम शुअर महाराष्ट्र चेंबर आणि सगळ्या कंपन्या की ज्या एमएसएमईजना, ज्या ऑर्गनायझेशन ज्या एमएसएमईजना रिप्रेझेंट करतात, त्या खूप स्वागत करतील असा मला विश्वास आहे. अगदीच. तर या पॅकेजच्या माध्यमातून जे छोटे उद्योग आहेत त्यांना तर प्लीज बोला सर. आय होप करुणाजी आय आन्सर्ड युअर क्वेश्चन की 200 करोडच्या बद्दल ग्लोबल टेंडरचा काय प्रश्न, तो क्लॅरिफिकेशन दिलं मी असं मला वाटतंय. तर माझा पुढचा प्रश्न की
छोट्या उद्योगांना किंवा जे व्यवसाय आहेत त्यांना तर या पॅकेजच्या माध्यमातून फायदा होणार आहे, मात्र जे व्यावसायिक आहेत जे येऊ इच्छित आहेत व्यवसायात त्यांच्यासाठी कशा प्रकारे याचा फायदा होणार आहे? प्रश्न रिपीट कराल, मला थोडं ऐकू नाही आलं. छोट्या उद्योगांना या पॅकेजच्या माध्यमातून नक्कीच फायदा होणार आहे, मात्र जे उद्योजक आहेत ते व्यवसायात सध्या येऊ पाहतायत, नवीन उद्योजक आहेत ते, त्यांना कशा प्रकारे फायदा होणार आहे? जसं आपण जाणता की शासनाने हे जी स्कीम मोदी साहेबांनी आणि आपल्या निर्मला मॅडमनी, फायनान्स मिनिस्टर मॅडमनी जी अनाऊन्स केली आहे, ती सध्याची इकॉनॉमी जी लॉकडाऊनमुळे अडकली आहे, त्रासात आहे, त्यांच्यासाठी अनाऊन्स केलेलं आहे. त्यामुळे त्याचा फोकस पूर्णपणे की जसं बोलतोय आपण की खूप लोकांना आता कंपन्या बंद आहेत पण पगार द्यावे लागले. आता पगाराचा मी जर नोकरी करतोय तर माझा एक मेन इंटरेस्ट किंवा बेनिफिट हा असतो की मला प्रॉव्हिडंट फंड मध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन दर महिन्याला जात राहतं. तो माझ्यासाठी एक नोकरदार म्हणून किंवा नोकरी करणारा व्यक्ती म्हणून आहे. पण जर 3 महिने जर कामच बंद आहे, 2 महिने कामच बंद आहे, व्यवसायही बंद आहे, तरी जर तुम्ही शासनाने पेमेंट द्यायला लावले तर त्याच्या स्वरूपाचे जास्ती प्रोव्हिजन्स म्हणा किंवा मदत केली आहे की बाबा तुम्ही ईपीएफ मध्ये तुम्ही जसं ऐकलं वाचाल किंवा अजून आपल्याला लक्षात येईल की ईपीएफ मध्ये तुम्हाला मदत करणार शासन किंवा तुमची लाईट बिल मध्ये मदत करणार, इन्शुरन्स मध्ये मदत करणार. पण हा फोकस पूर्णपणे जसं मला जाणवतंय की सध्याची इकॉनॉमी चालू आहे, जे सध्या व्यावसायिक आहे, ज्यांना सध्या त्रास होतोय, ज्यांचे सध्या व्यवसाय बंद पडले चांगले चालू असताना, त्यांच्यासाठी हा फक्त आहे. आणि नवीन स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया हे जे सगळं आपलं गव्हर्नमेंट ऑलरेडी छान करायचा प्रयत्न करत पण आहे. तर या संदर्भातलं ते वेगळं काम आहे. त्याच्यामुळे याच्या आजच्या पॅकेजमध्ये त्याच्याबद्दल प्रोव्हिजन काही दिसत नाहीये. नक्कीच सर, खरं तर धन्यवाद. आपण खूप सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यासाठी खरंच धन्यवाद.